शाहूवाडी तालुक्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना अतिरिक्त कामं देऊ नये अशी मागणी आशा आणि गटप्रवर्तक संघटनेनं केली आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रशासनाधिकारी अजय कुमार गवळी यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। आशा सेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य सेवा आणि शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी महत्त्वाचं काम करतात। मात्र या कामाव्यतिरिक्त अन्य कामांचीही जबाबदारी शासन त्यांच्या खांद्यावर देतं। शाहूवाडी तालुक्यातील आशा सेविकांना माझं गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। अगोदरच गरोदर महिलांची नोंदणी, बालकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणं, याशिवाय अन्य आरोग्यविषयक कामांची जबाबदारी असताना अतिरिक्त जबाबदारी देऊ नये अशी मागणी आशा सेविका आणि गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी केली आहे। जिल्ह्यामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये एक स्पेसिफिक विषय निर्माण झाला, म्हणजे जे माझे गाव आरोग्य संपन्न गाव या अंतर्गत आशांना तिथं 13-14 इंडिकेटर असे दिले गेले आणि त्याच्यामध्ये ते फायलिंग करण्याचं सांगितलं गेलं। ते फायलिंग करण्यासाठी आशांना त्याचा झेरॉक्ससाठी 300-400 रुपये दरमहा त्यांना खर्च येणार आहे आणि ह्या कामाची मूळ जबाबदारी ही आशांची नसून इतर कर्मचाऱ्यांची आहे, परंतु त्याचा दबाव आणि वेगवेगळ्या गोष्टी धमकी देऊन त्यांचं आर्थिक नुकसान करणं, मानधन कपात करणं, सह्या न देणं, तुमचं रेकॉर्ड आम्ही पाहतो, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांच्यावरती प्रेशर आणून पूर्ण शाहूवाडी तालुक्याला वेटीस धरलं गेलं आहे। म्हणून आम्ही आज तातडीनं शाहूवाडी तालुक्याच्या वतीनं या सर्वांचा आम्ही विरोध करतोय। जे आमचं काम नाही त्याचा आम्हाला विरोध आहे। आमचं जे काही शासनाने नेमून दिलेले शासनाचे जे काही मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जी कामं आहेत त्याला आशा बांधील राहतील। अतिरिक्त कामाची जबाबदारी, अतिरिक्त कामाचा ताण, अतिरिक्त रेकॉर्ड, अतिरिक्त आमची जबाबदारी नसलेले कामं आमच्यावरती लादण्यात येऊ नयेत, या सर्व गोष्टींसाठी आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे। संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी अजय कुमार गवळी यांना मागणीचे निवेदन देण्यात आलं। यावेळी संघटनेचे राज्य सचिव डॉक्टर प्रवीण चौधरी, राणी लाड, अंजली पडियार, संगीता देशमुख, विमल डवरी, अरुणा कांबळे, दीपाली पाटील, अर्चना लाड, सरिता देसाई, रेश्मा पाटील यांच्यासह तालुक्यातील आशा सेविका उपस्थित होत्या।